नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. लोक आहोत इथे. जर जातीपातीचं किंवा धर्माचं जर असतं कार्यक्रम तर वेगळ्या पद्धतीची गर्दी दिसली असती. परंतु आपण अनाऊन्स करत असताना एक अनाऊन्स केलं होतं की हे जिवंत लोकांचं आंदोलन आहे. हे देशाच्या हक्कासाठी, आपल्या अधिकारासाठी त्याचं आंदोलन आहे. आपल्यामध्ये कांगणे सर आलेले आहेत. कांगणे सर ते व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी एमपीएससी, ऑनलाईन एमपीएससीचा जो मुद्दा आहे महाराष्ट्रभर गाजवून ठेवला. आज विरोधकांचं काम होतं, सत्तेतल्या लोकांचं काम होतं, परंतु परभणीतला एक व्यक्ती हा आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. परभणीचा जर एक व्यक्ती महाराष्ट्रात जर त्या मुद्द्याबद्दल आवाज बुलंद करत असेल तर आपलं काम आहे त्या लोकांचं स्वागत करणं. आपल्या मोहिमेमध्ये सामील झालेले कांगणे सर कृपया या. विनंती एकच आहे, माईक सिस्टम वाले माईक मध्ये बंद होऊ देऊ नका. हा 1 मिनिट फक्त. महत्वाचा विषय आहे की या ठिकाणी परभणीतले काही स्थानिक राजकारणी आले नसतील त्यांचं अभिनंदन. जे लोक सध्या समजा सत्तेत असतील, सत्तेत नसतील आणि जे आले नाहीत त्यांचं अभिनंदन. 2029 ला त्यांचा विचार करा, गरजेचं आहे. म्हणजे दुखायला म्हशीचं इंजेक्शन वगैरे नको. आपलेच दलिंदर आपल्याला साथ देणे आणि आपलं आंदोलन कसं मोठं होईल, मेन प्रॉब्लेम आहे ना. प्रत्येक जण आपापल्या वैयक्तिक उद्योगाकडे, व्यवसायाकडे झुकलेला आहे. त्याला बाकी कोण मरायले, कोण जिवंत व्हायला काही घेणं नाही. आणि मग हे दलिंदर पहिलेच मेलेले बरे. मग 2029 ला मतदार या नात्यानं जागरूक व्हा. जरा जात धर्म बिर्म चुलीत जाऊ द्या. परफेक्ट बटन दाबा. आता फक्त बटन मध्ये सेटिंग नसोय, त्याच्यात आम्हाला बोलता येत नाही. विनंती एकच आहे बाबा की आम्ही जे काही एमपीएससीचं आंदोलन असो, हेही आंदोलन असो, इथं ज्यांनी आयोजक या नात्यानं एवढा मॉब जमा केला, तुम्हाला हा कमी वाटत असेल तर वामनदादा कर्डकांचं एक छान वाक्य आहे की बाबा, भीमा तुझ्या मताची 5 लोक असती, तयाच्या तलवारीची न्यारीच टोक असती. वाणीत भीम आहे, करणीत भीम असता, वर्तन तया बिलाचे न्यारेच टोक असते. आपली संख्या कमी समजू नका. इथं 1000च्या बरोबर संख्या मॅटर नाही. आंदोलनात संख्या मॅटर नाही. जो निष्ठेनं, खऱ्या विचारानं अन्यायाच्या विरोधात उभा राहतो तो खरा बाबासाहेबाचा भीमसैनिक आहे, तो खरा क्रांतिकारक आहे. त्या निमित्तानं आपल्याला इथं जागृत व्हायचंय. पण एक गोष्ट लक्षात घ्या, सत्तेत असणारे आणि सत्तेत नसणारे या दोघांनाही माझं एक चॅलेंज आहे. जे सत्तेत आहेत आणि सत्तेत नाही या दोघांनाही चॅलेंज आहे. आपण सध्या सत्तेत असलेल्या लोकांनाच का लक्षात ठेवलं? आपल्या भारतात पहिल्यांदा 1498 ला पोर्तुगीज आलते, त्यानंतर डच आले, त्याच्यानंतर डॅनिश आले, त्याच्यानंतर इंग्रज आले, त्याच्यानंतर फ्रेंच आले. पण आपल्या लक्षात इंग्रज का राहिले? उदाहरणार्थ हॉस्टेलमध्ये शिकत असताना आपण बाहेर पडलो, एखाद्याने आपल्या अंगावर ब्लँकेट टाकली, रप रप मारलं आणि ब्लँकेट काढल्या आपल्याला इंग्रज दिसले. तसे इंग्रज आपल्या लक्षात राहिले. आतापर्यंत आपला कार्यक्रम प्रत्येकाने ठोकला, पण ब्लँकेट काढल्यावर दिसले आपल्याला सध्या सत्तेतले हरामखोर. आणि मग आपलं काम काय आहे तर बाबा, ही जे आंदोलन असेल, ही विचारधारा पेटवायची असेल, तर येणाऱ्या काळात आपल्या पोराचं शिक्षण वाचवायचं असेल तर आपल्याला एकजुटीशिवाय पर्याय नाही. माझा अकला चाललोय, मला काय घेणे नाही, बाकीचं चलायला चालू द्या, तर याच्यानं वातावरण बिघडणे नाही. प्रत्येकाने इथे एकलव्यांचं उदाहरण सांगितलं. पण मी विद्यार्थी, शिक्षकांचा विद्यार्थी या नात्यानं किंवा विद्यार्थ्याचा शिक्षक या नात्यानं एक आचार्य, आता द्रोणाचार्य राहिला नाही. आता बहुजनांच्या लेकरांना शिकवणारा आपलंच पोरग आहे. बहुजनांच्या लेकरांना शिकवणारा आपलंच पोरग आहे. आता कोणता मायकाला द्रोणाचार्य निर्माण होणार नाही जो जाती धर्माला द्वेष करून इथली शिक्षण व्यवस्था बंद करू शकेल. कारण आपल्या बापानं कलम 15 मध्ये लिहिलंय, धर्म, वंश, जात, पंथ यामध्ये भेदभाव करता येणार नाही. कुठली शाळा, कुठलं कॉलेज, कुठली सार्वजनिक मालमत्ता, अरे कोणताही मायकाला तुम्हाला तुमच्या जातीवरून, तुमच्या धर्मावरून, तुमच्या लिंगावरून त्या ठिकाणी प्रवेश नाकारू शकत नाही. हा हक्क आपल्या बापानं दिलाय. त्यामुळे एकच आहे, पण त्या हक्काच्या विरोधात आवाज उठवायला माय लेक आणि बाप एक लागतोय, हे गोष्ट लक्षात घ्या. आवाज सहज उठवता येत नसतो आणि तो आवाज उठवायचा म्हणजे आपल्याला या सत्य परिस्थितीमध्ये राग आला पाहिजे. राग त्याच लोकांना येतो जिसका जमीर जिंदा होता है. आणि म्हणून एकलव्याचं उदाहरण इथून पुढे चेंज करायचंय. आता आपल्याला एकलव्य मोठा करायचा म्हणजे द्रोणाचार्य निर्माण होऊ द्यायचा नाही. आपल्याला शिकवलं द्रोणाचार्य पांडव आणि कौरवांना शिकवायला होते. पांडव आणि कौरवांना शिकवत असताना 100 कौरव आहेत, 5 पांडव आहेत. यांना शिकवत असताना एक कुत्र, काल्पनिक कथा असेल कशी असेल आपल्याला त्याला घेतलं नाही. धर्माच्या मधात घुसायचं नाही. धर्मात घुसल्यावर पुन्हा काही बांडगुळ आहेत, 50 पैसे पोस्टिंग वाले,
सख्खा बाप सोडून दुसऱ्याला बाप म्हणणारे भिकारचोट, कालून कमेंट करणारे, ज्याचा बाप नेक नाही त्याला समोर खेटायची हिंमत नाही, तो अकाउंट फेक करतो आणि माधरचो त्या ठिकाणी कमेंट करतो, त्याच्यासोबत लढत दादा होऊ नका. आपल्या पोरांनी 10 अकाउंट फेक करा आणि याचा कार्यक्रम वाजून टाका. मुखामध्ये 7 बाण आहेत, कुत्र्याला बाण लागला नाही. द्रोणाचार्याला प्रश्न पडला की असा विद्वान कोण आहे, माझा विद्वान विद्यार्थी ज्याला मला मोठं करायचंय, त्याचं नाव तर मग अर्जुन आहे, त्याचं नाव तर अर्जुन आहे. ही कला कोणाकडे आहे? आणि मग त्या कुत्र्याच्या पाठोमाठ गेल्यावर एका झोपडीमध्ये काळा कुट्ट पोरग धनुष्यबाणाची तयारी करत होता, निशाणा लावत होता. निशाणा लावत असताना त्या द्रोणाचार्याने विचारलं, तुझं नाव काय? त्याने नाव सांगितलं, एकलव्य. तू ही जे कुत्र्याचं भुकणं बंद केलं, ही कला तुझीच आहे का? हो गुरुवर्य, ती माझीच आहे. हे कोणाकडून शिकला? आलतो तुमच्याकडे. तुम्ही विचारली जात आणि त्या जातीचा विचार करून तुमचा आज पुतळा बनवला, मनोमनी तुम्हाला गुरु मानलं आणि ही कला शिकलो. द्रोणाचार्याच्या मनात कपट आलं, पोरग बहुजनाच आहे, जर ही अशी कला शिकलं तर येणाऱ्या काळात माझा जो गुणवान विद्यार्थी आहे, ते अर्जुनचं मार्केट काय होईल? डाऊन होईल. आणि म्हणून एकलव्याचं मार्केट जर मार्केटमध्ये आलं तर मार्केट जाम होतंय. आणि म्हणून करायचं काय? बाई एक पर्याय आहे म्हणले, पर्याय एकच आहे. जर तू मला गुरु मानत असेल तर गुरु या नात्यानं माझं काम हे त्याकडून गुरु दक्षिणा घेणं. आणि म्हणून गुरु दक्षिणा म्हणून मी तुला विनंती करतो, तुझ्या उजव्या हाताचा अंगठा मला हवाय. त्याला कुठलाही विलंब केला नाही. आपण बहुजनाचे लेकरे, दान लय देतो, पण आता मतदान तरी जरा नीट द्यायचं शिका. दान तर देतोच आपण, पण मतदान जरा नीट द्यायचं शिका. 200-500 घेऊ नका, वाटलं घ्या कोणाचे बी, पण मतदान बरोबर जागी करा. हा, विनंती एकच आहे की त्या ठिकाणी सांगितलं, बाबा गुरु या नात्यानं मला दान हवंय. त्याने कुठलाही विलंब केला नाही. एका सेकंदात बाणाच्या टोक्यावर अंगठा ठेवला आणि अंगठा तोडून त्याच्या हातात दिला. रक्तबंबाळ हात आहे. द्रोणाचार्याच्या मनात एक आनंद आहे. का? अरे येणाऱ्या का जेव्हा जेव्हा या धनुर्विद्येचा इतिहास लिहिला जाईल, त्या इतिहासात अग्रगण्य पहिलं नाव अर्जुनाचं असेल, हा मनोमन आनंद होता. द्रोणाचार्य कौरव पांडव रस्त्यानं जात होते. 100 मीटरचं अंतर होतं. 100 मीटर अंतर पार पडलं आणि अंतर पार पडताच त्यांच्या पायामध्ये एक साप आला. तो साप द्रोणाचार्य चावणार, तेवढ्यात मागून एक बाण आला. सापाचं धडापासून डोकं वेगळं केलं. द्रोणाचार्याला प्रश्न पडला, ही कला माझ्या विद्यार्थ्यामध्ये आहे, कारण ज्याला हातबाण मारू शकत नाही त्याचा अंगठा तर माझ्या हातात आहे. कदाचित हा बाण माझ्या अर्जुनानं मारला असेल. बाजूला पाहिलं, अर्जुन सोबतच चालत होता. वाटलं हा बाण दुर्योधनाने मारला असेल. बाजूला पाहिलं, दुर्योधन बी बाजूला चालत होता. प्रश्न पडला, हा बाण कोणी मारलाय? तेव्हा बाण सावरताना तिकडे एकलव्य दिसला. द्रोणाचार्याची तळपायाची आग मस्तकाला गेली. द्रोणाचार्य त्या एकलव्यापाशी गेला आणि एकलव्याला प्रश्न केला, मी तुला गुरु म्हणून गुरुदक्षिणा मागितली, तू मला उजव्या हाताचा अंगठा दिला आणि मग हे कस काय? अरे आम्ही बहुजनाचे लेकर आहेत. येणारा द्रोणाचार्य हा कदाचित वेगळा असू शकतो आणि म्हणून आम्ही ठरवला कुठला तरी द्रोणाचार्य येईल, शिक्षेच्या मोबदल्यात कुठले तरी भीक मागेल, आम्ही गुरु दक्षिणा म्हणून त्याला तो माझा अंगठा मागेल, मी त्याला अंगठा देणारा हा विचार माझ्या मनात पहिला होता. म्हणून जन्मजात माझ्या बापानं मला गुरुविद्या आणि ही धनुर्विद्या डाव्या हातानं शिकवली. तो विचार आपल्याला बदलायचा, त्याशिवाय हे परिवर्तन होणं शक्य नाही. कालबद्दल कथा सांगू शकत नाही, कारण आमचं ट्रॅक्टरचं टिप्पर नाही. आम्ही नेत्याच्या मागे फिरू शकत नाही, तुमच्या चपला उचलू शकत नाही, कारण बाबासाहेबांना मला स्वाभिमान दिलाय. साम्राज्य छोटं का असना, पण स्वतःच्या मेहनतीनं बनवलेलं असावं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळे म्हणून आम्ही या ठिकाणी भूमिका पार पडत असतो. पण इथं बसलेल्या तमाम पालकांना विनंती आहे की हे आंदोलन कोणाचं यापेक्षा माझ्या लेकराच्या भविष्यासाठी होतं. या भूमिकेनं तुम्ही येणं काळाची गरज होती. येणाऱ्या काळात तुम्हीच असा पाठपुरावा केला की मी नाही गेल्या नेमकं काय होईल. हाच विचार करा. 10 वर्षानंतर तुमची पोरगी नीटची तयारी करायली, तिचा पेपर फुटला, त्या लेकराचं काय? हाच विचार करा. तुमचं पोरग एखादा तलाट्याची तयारी करायले, कंबाईनची तयारी करायले, त्याचा पेपर फुटल्यावर त्याचं काय? आमचे दुकानं चालणार आहेत, शिक्षण हे बंद होणार नाही, क्लासवाले श्रीमंत होणार आहेत, गाड्यावर गाड्या बदलणार आहेत, पण त्या गोरगरीब लेकराच्या शिक्षणाचा हक्क काय? आणि मग ज्याच्या भरोशावर मोठं झालो, इथल्या परभणीतल्या शिक्षकांना विनंती होती, आज तुम्ही या मैदानात पाहिजे होते. सायन्सचे एवढे मोठे क्लास आहेत, नेमकं तुम्ही करता काय? तुमची या ठिकाणी भूमिका होती. या ठिकाणी एकत्र येणं गरजेचं होतं आणि आंदोलनाची पुढची एक दिशा आणखी आम्ही ठरवणार आहोत. आणि आंदोलन ठरवणार म्हणल्यावर त्यांचे काही भांडवल आहेत ते माझ्या मागे लागतात.